गेले या चेंडूवरती. जो या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या टॉप 3 म्हणजे सुपर 3 मध्ये प्रवेश करेल व तिन्ही ट्रॉफीजपैकी कोणत्या ना कोणत्या एका ट्रॉफीचा तरी मानकरी नक्कीच ठरेल. धावफलकावरती धावा अंकित झाल्या त्या आतापर्यंत 2 धावा. थोडी संत व संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित आपण ऑन स्ट्राईक बघू शकता. पाठच्या सामन्यात काय त्याच्या बॅटमधून आपल्याला खेळी पाहायला मिळाली. सुरेख पद्धतीचा चेंडू, संयमी अशी खेळी. बघा कुठेतरी संयमी खेळी खेळत आहेत कारण की त्यांना माहिती आहे समोरचा संघ दबदीचा आहे. पहिले 1-2 षटक आपल्याला संयमीने खेळावे लागेल, त्यानंतर आपण मोठे फटके ट्राय करू शकतो. असंच काहीचं समीकरण आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना. श्री तिसाई विपक्ष ड्रीम इलेव्हन 1 टीम 1 ड्रीम, एक स्वप्न घेऊन या मैदानाच्या आतमध्ये उतरले. बघूया या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल का. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि काय झेल टिपलाय. वेल कॅच, गुड कॅच बाय सूरज मागाडे आणि फलंदाज माघारी परततोय आशिष झेलबादच्या स्वरूपात. डीजे लगेच स्पीडअप करायचं. टीम मीटिंग अलाउड नाही आहे आणि दोन्ही पंचांना आधीच कळवण्यात आलेलं आहे की 20 मिनिटांचाच अवधी असेल, अन्यथा तुम्हाला पेनलाइज केलं जाईल. व आपल्याला अजून प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली आहे. रमेशजी शर्मा समाजसेवक यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. आपण दिलेल्या अमूल्य वेळेबद्दल व आपल्या सहकार्याबद्दल रमेशजी शर्मा यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत. SM बॉईज क्रिकेट क्लब तुमचं हार्दिक हार्दिक असं आभारी असेल व तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. जाऊया पुनश्च एकदा मॅचच्या दिशेने. वाईट चेंडू. रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. नक्कीच रिव्ह्यूची मागणी केली जाईल कारण की आदर्श सारखा मोठा खेळाडू ह्याच्यासाठी हा रिव्ह्यू घेतला गेला, स्टम्पिंगसाठी हा रिव्ह्यू घेतला गेला. येस, इट्स आउट. रिव्ह्यू गमावला आहे तो म्हणजे श्री तिसाई नेतवली या संघाने. पंच वाईट बॉल आहे, वाईट बॉल आणि विकेट पण आहे. थँक्यू पंच. बघा 2 मोठे डीजे. बघा हरी काय षटक हाताळतोय. 2 गडी बाद केले, 2 मोठे खेळाडू बाद केलेत. आशिष व आदर्श यांना माघारी परतावलंय. तर नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत. एफर्ट तर दिले जात आहे सुरेश कडून, परंतु काहीशी चूक झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 5. इकॉनॉमिकल षटक हाताळलं असं म्हणावं लागेल. हरी नक्कीच व्यावसायिक संघाकडून आपल्याला खेळताना दिसतो, परंतु आज आपल्या होम टीम म्हणून आपल्या विभागातील संघाकडून खेळताना दिसतोय हरी. इन ॲक्शन आपण बघू शकतो. अनिकेत घाडी
गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ब्लू स्टार विक्रोळी. सुरेख पद्धतीचा चेंडू. येस इट्स व्हाईट बॉल. येस इट्स नो बॉल. चेक अलाउड नाही आहे. आजच्या दिवसात ही चुकी झाली. कालच्या दिवसात आम्ही बघितलं एका गोलंदाजाने नक्कीच चुकी केली आणि आजच्या दिवसात आम्ही बघतोय नक्कीच ही थोडीशी सवय लागलेली असते, ती सवय बदलायला. सुरेख पद्धतीचा चेंडू होता परंतु कुठे दिशा भरकटताना दिसत आहे. तर नक्कीच कमबॅक करण्याची क्षमता अनिकेतकडे आहे, कारण की आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं अनिकेत याने तब्बल 14 चेंडू टाकले होते, परंतु त्याने त्या सामन्यामधील स्वतःच्या दुसऱ्या षटकामध्ये त्याने तीन रनांची ओढ टाकली. फक्त क्षमता आहे कमबॅक करण्याची अनिकेतकडे. कुठेतरी दिशा भटकलाय. थोडंसं पेशन्स घ्यावे लागतील, संयमी खेळी खेळावे लागेल. आपण बघतोय स्वर्गीय मनोहर वसंतराव शिंदे व स्वर्गीय गणेश बाबूराव मोरे यांच्या स्मरणार्थ SM बॉयज क्रिकेट चषक भव्य दिव्य अशी अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय या तिसगाव नगरीमध्ये. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवरती धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. आपण जर विचार केला तर ड्रीम 11 या संघाची क्षेत्ररक्षण मजबूत पाहायला मिळतं. ड्रीम 11 या संघाचं क्षेत्ररक्षण करताना सूरज महागडे असतील, स्काय असेल, यश असेल, संकेत कदम यांच्या मार्फत आपल्याला सुंदररित्या फिल्डिंग पाहायला मिळते. हंसांचा निर्णय. येस इट्स अ व्हाईट बॉल. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करतोय असं म्हणावं लागेल. खूप अवांतर धावा या षटकामध्ये आम्हाला बघायला भेटतात. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि किती धावा मिळतील? फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवरती. तेरा धावा धाव फलकावरती. चेंडू झालेले आहेत ते 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शेष असतील, याची नोंद घ्यायची. सुरेख पद्धतीचा चेंडू. बघा काय चेंडू टाकलाय. पंचांचा निर्णय. येस इट्स अ व्हाईट बॉल. स्पीडअप करायचा आहे. 20च मिनिटांचा अवधी असेल, याची सुद्धा नोंद घ्यायची, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. थोडेसे स्ट्रिक्ट कठीण रूल आपण बघतोय, परंतु हे आपल्या सोयीसाठी असतील. सुरेख पद्धतीचा चेंडू. टप्पा पडला. यष्ट्यांचा वेध घेतला आणि यष्ट्या उद्ध्वस्त. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सुमितची खेळी समाप्त. लागलेला धक्का श्री तिसाई नेतवली या संघाला. डीजे क्रमांकाचं पारितोषिक जे आम्हाला लाभलंय ते सन्मान्य उद्योजक आणि सन्मान्य समाजसेवक राकेश शर्मा यांच्या माध्यमातून
आपण बघतोय या स्पर्धेमध्ये 3 पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक राकेश शर्मा यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आहे. त्याबद्दल राकेश शर्मा आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. बघा काय खेळ खेळली जाते. रोमांचक असा हा सामना. ड्रीम 11 विपक्ष श्री देसाई नेतवली दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा लाऊड कॉल. इट्स अ नो बॉल. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. सुरेख पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. थोडासा रेस्ट घ्यायची गरज आहे किंवा थोडासा संयम बाळगायची गरज आहे, कारण की खूप महागडे षटक व लांब षटक आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा येस इट्स अ वाईड. एक सांगू इच्छितो, आतापर्यंत खूप लांबडा षटक टाकतोय असं म्हणावं लागेल. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडू ट्रॅव्हल होईल. गॅप शॉट सिलेक्शन. 1 टॅप 4. चेंडू सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. डीजे धावसंख्या 21 या आकड्यावरती. 21 धावा झाल्यात आतापर्यंत धाव फलकावरती. पंचांचा निर्णय. पुन्हा एकदा वाईट. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 टॅप सीमारेषा पार. SM बॉयज दणदणीत चौकार. डीजे बघा 11 मिनिटं झालेले आहेत आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 षटक संपलेले आहेत. बघा कर्णधार, विनंती असेल तुमच्याकडे, आता फक्त 9 मिनिटांचा अवधी आहे 3 षटक हाताळण्यासाठी. हॅलो हॅलो. अनिकेता यांच्या मार्फत आपल्याला तब्बल 16 चेंडूची ओव्हर बघायला मिळाली. 16 चेंडूंचं एक षटक. खूप लांब षटक होतं आणि खूप महागडं षटक होतं असं म्हणावं लागेल. त्या स्पेलमध्ये धावा आल्या आहेत त्या 21 धावा आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले संकेत म्हणजे संकू याला. तरी कशी गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच काय चेंडू टाकला होता. धावसंख्या तर पुरेशी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली. एका धावेने आता धावफलक पुढे सरसवलंय. 27 या आकड्यावरती. नक्कीच रन रेट कुठेतरी मेंटेन आहे. तोच रन रेट आपल्याला तिन्ही षटकामध्ये जर पाळला तर आपण नक्कीच 55 ते 60 हा टप्पा गाठू शकता. आणि एक सन्मानजनक टार्गेट टॉप 3 मध्ये जाण्यासाठीचा टार्गेट किती मोठा असतं त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवू शकता. गोलंदाजीसाठी संकेत सज्ज. SM बॉयज क्रिकेट चषक 2022 चे पर्व सुरेख पद्धतीचा आणि चेंडू आणि तेवढंच सुरेख आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यश यांच्या मार्फत.
लेस स्पीडअप बघा. 12 मिनिटं झालेत आतापर्यंत, अजूनही 8च मिनिटं तुमच्याकडे 3 षटक हाताळण्यासाठी. सो संकेत कदम आणि टीम प्लीज थोडंसं कॉपरेट करा आणि लवकरात लवकर खेळी करायची आहे. विनंती असेल आयोजकांच्या वतीने. सुरेख पद्धतीचे खेळी पाहायला मिळते बघा. एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईक रोटेट करत तुम्ही खेळत राहाल तर नक्कीच एक मोठी धावसंख्या पार करू शकता. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला बघायला मिळते श्री तिसाई नेतवली या संघाकडून. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि इट्स अ गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. इट्स अ दणदणीत चौकार. बघा कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय श्री तिसाई नेतवली या संघाकडून. जर आपण बघितलं टॉप ऑर्डर तर नक्कीच थोडी स्ट्रॉंग होती श्री तिसाई नेतवली या संघाची, परंतु मिडल ऑर्डर ही तेवढी स्ट्रॉंग बघायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा सुरेख असा फटका, एकच धाव अंकित केली जाईल नक्कीच. बघा कॅल्क्युलेटरी क्रिकेट आपल्याला बघायला मिळते, कारण एक चौकार मारतायत स्ट्राईक रोटेट करतायत, एक चौकार मारतायत स्ट्राईक रोटेट करतायत. ड्रिंक्स ब्रेक 13 मिनिटं झालेली आहेत. ड्रिंक्स ब्रेकचे 2 मिनिटं आम्ही स्टॉप करू, परंतु तदनंतर 7 मिनिटात तुम्हाला 2 षटक आटपायचे, त्याची सुद्धा नोंद घ्यायची. स्टॉप वॉच ऑल्सो स्टार्ट. 7 मिनिटं बाकी आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, परंतु कमबॅक करू शकतो ड्रीम 11 हा संघ, कारण की आपण विचार केला तर हरीची एक ओव्हर बाकी आहे आणि प्रिन्सचं सुद्धा एक षटक अजून बाकी आहे, तर कमबॅक करू शकतो ड्रीम 11 हा संघ. सुरेख पद्धतीचा चेंडू, एक धाव नक्कीच अंकित केली गेली. स्काय चेंडू खाली आले, कदावेळे धावफलक पुढे सरसावलाय 39 आकड्यावरती. 12.75च्या सरासरीने हा संघ आपल्याला खेळताना दिसतो आतापर्यंत. ही सरासरी जर मेंटेन ठेवली तर नक्कीच 60 ते 62 घ्या धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो हा संघ. बघा कमबॅक करतोय हरी आपल्या संघासाठी, कारण की थोडीशी चुकी झाली होती आणि संख्या त्यांच्याकडून, पण 30 चुकी सुधारतोय हरी. खेळी तुम्हाला करावी लागेल जर ह्या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये पोचायचं असेल तर. एवढा लांबचा पल्ला तर तुम्ही पार केलाय, पण थोडंसंच अंतर राहिलंय, तर तिथे तुम्हाला 100% आपले हे द्यावेत लागतील. सुरेख पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा निर्णय, यस इट्स अ नो बॉल, परंतु फलंदाज स्टॉम्पिंगच्या स्वरूपात माघारी परतला.
धावफलक 40 या आकड्यावरती नवीन आलेला फलंदाज सूरज, नवीन आलेला फलंदाज. सुरेख पद्धतीचा चेंडू, परंतु एकच धाव घेतली जाईल. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव अंकित केली गेली. चांगले षटक हाताळतं असं मानावं लागेल. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. इज दॅट करेक्ट? सुरेख पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला. नक्कीच विकेट घ्यायची संधी होती परंतु क्षेत्ररक्षण काय केलंय, चांगला चेंडू अडवला फॉलो थ्रू मध्ये. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा अंकित झालेल्या आहेत त्या 42 धावा धाव फलकावरती. कठोर निर्णय घ्यायला लावू नका व पेनल्टी लेवल लावू नका. सो प्लीज लेट स्टार्ट. नवीन गोलंदाज प्रिन्स 5वं व अंतिम षटक घेऊन सज्ज झालाय. प्रिन्स ओळखला जातो आपल्या फलंदाजीसाठी. KPL मध्ये सुद्धा आपण बघितलं तर उत्कृष्टरित्या सुरेखरित्या त्याच्या मार्फत फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. परंतु कुठेतरी थांबून ठेवलं होतं हरी याने, कारण की एक षटक हाताळून 4थं षटक हाताळून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. निर्णायक षटक होतं ते असं म्हणावं लागेल. सुरेख पद्धतीचा चेंडू, इट्स अ चाबूक शॉट. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषा पार, दणदणीत चौकार. बॉल आहे परंतु एफर्टला सुद्धा 100% मार्क्स असतील, कारण की काय एफर्ट दाखवलेस काय याने. सुरेख अशी बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. सुरेख पद्धतीचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केलं परंतु येस इट्स अ डॉट बॉल. फेकी केली असती तरी फलंदाज सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचले होते. कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नसता. स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज दिनेश, स्ट्राईक एंडला असलेला फलंदाज 4 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. नक्कीच सुमित आणि आशिष आदर्श आउट झाले परंतु त्याने आपल्या संघाचं सगळं ओझं आपल्या अंगावर घेतलं व सुरेख पद्धतीने खेळी करतोय. शेवटचा षटक आहे, पाहूया या शेवटच्या 4 चेंडू मध्ये काय करेल. सुरेख पद्धतीचा चेंडू व्हाईट साईडला टाकलेला हा चेंडू होता परंतु जर चेंडू सोडला असता तर विकेट गेला असता, म्हणून बॅट मध्ये टाकली आणि 1 धाव नक्कीच घेतली जाईल या चेंडूवरती. चला लेट्स स्पीड अप. अजूनही धाव फलकावरती धावा अंकित झालेल्या आहेत त्या 47 धावा. शेवटचं अंतिम निर्णायक असं षटक असेल. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो आतापर्यंत. 5च धावा खर्च केल्यात. एक जमेची बाजू असेल. सुरेख पद्धतीचा चेंडू बघा. यू मिस आय डेफिनेटली हिट. ST बाद झालेला आहे स्टंपिंगच्या स्वरूपात.
सो तुम्हाला योग्य तो निर्णय दिला जाईल. सो डोंट वरी अबाउट दॅट. सुरेख असं षटक हाताळतोय प्रिन्स असं म्हणावं लागेल. शेवटचा अंतिम हाणामारीचा षटक होता. नवीन आलेला फलंदाज आहे. थोडासा टाइम भेटणार नाहीये सेट व्हायला. सुरेख पद्धतीचा चेंडू, सुरेख पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा स्टंपिंगच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पवेलियन. सत्तेचाळीस ह्या धावांवरती स्थगित राहिला हा संघ. ऑन अ हॅट्रिक प्रिन्स नवीन आलेला फलंदाज धरम इकॉनॉमिकल षटक हाताळले असं म्हणावं लागेल. कारण की 5 चेंडू आणि 5च धावा केल्यात आतापर्यंत. त्यातही पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता तर कमबॅक केलं असं म्हणावं लागेल ड्रीम 11 या संघाने. कारण की 3 षटकानंतर आपण जर बघितलं तर धावफलकावरती धावा लागल्या होत्या. तब्बल 35 ते 36 धावा आपल्याला तेव्हा बघायला मिळालेल्या. पंचांचा निर्णय काय असेल कॉम्बॉक्स कडे कळवायचे. येस इट्स अ डॉट बॉल. इकॉनॉमिकल षटक हाताळलं असं म्हणावं लागेल. एक षटक हाताळलं फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या व 2 गडी बाद केले आपल्या संघासाठी. चला ड्रीम 11 आणि श्री देसाई लेट्स स्पीड अप द मॅच. करून घ्या. आणि फिल्डिंग वाल्यांसाठी सुद्धा एक सूचना असेल. श्री देसाई नेतवली या संघानं 20 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला षटक संपवायला. बघा ड्रीम 11 या संघाने 19 मिनिटं आणि 43 सेकंदामध्ये 5 षटक हाताळले. सो तुम्हाला सुद्धा 20 मिनिटांचा अवधी असेल याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. पहिला षटक पहिला चेंडू लेगस्टिकच्या खराब चेंडूच्या हाताने 48 धावा करायच्यात मैदानावर सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामागे 9.60 ची गती राखायची आहे.
आणि पहिला चेंडू वाईड हाताळला. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतोय, लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रिन्स. खूप चांगला ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तिथे. खेळाडू कक्षासमोर जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव. सुमितकडे चेंडू जातो, एका धावेने खातं उघडलं आहे फलंदाज प्रिन्सने. प्रिन्सच्या सोबत आला आघाडीला बॅटिंग करण्यासाठी तो करण. मागच्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स या करणकडून पाहायला मिळाला. विवादात व्यासपीठावर अत्यंत डॅशिंग पर्सनॅलिटी ब्रजेश पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी आपण जी ट्रॉफी बघत आहोत ती मात्र ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली ब्रजेश पाटील यांनी. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. क्रिकेटच्या प्रति मात्र खूप जिव्हाळ्याचं व्यक्तिमत्व आहे ब्रजेश पाटील. राऊंड विकेट धरम. रिव्हर्स टीम करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाही आहे, पण चेंडू जाऊन पायावर ब्रश होतोय. डॉट डिलिव्हरी. श्री तिच्याई चषकाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय करण. धरम बॅक टू द बॉलर आणि संधी अजिबात नाही आहे मागच्या 2 चेंडूवर. करण सारख्या बॅट्समनला अक्षरशः जखडून ठेवलंय गोलंदाज धरमने. चांगले चेंडूच्या हातांनी ऑप्शनच्या बाहेर सातत्याने अटॅक करतायत, थांबवतात बॅट्समनला, डॉमिनेट करतायत. गुड बॉलिंग फ्रॉम धरम. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा धाव फलकावर. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय, वाईट डिलिव्हरी. गतीवर नियंत्रण नाही, दिशेवर नियंत्रण नाही आहे धरमकडून. 48 धावसंख्येचा पाठलाग सुरू मैदानावर ड्रीम 11 या संघाच्या माध्यमातून. 1 टीम 1 ड्रीम हे स्लोगन आहे संघाचं. बॅकफूट पंच, पण संधी अजिबात नाही आहे. त्याच्या भातातले सगळे फटके दाखवण्याचा करण प्रयत्न करतोय, पण इथे मात्र धरम त्याला संधी देत नाही आहे. 2 फटके त्याने ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, बॅकफूट पंच दाखवण्याचा प्रयत्न केला, पण बरोबर चेंडू जातोय तो धरमच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. ऑफ ड्राईव्ह, खरा फिल्डिंग, पण बॅकअप चांगला आहे. लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये ढकलला आहे. 1 धाव मिळते या चेंडूवर. गुड फिल्डिंग, चांगलं बॅकअप आहे सुमितच्या मागे. मिळते ती या चेंडूवर एकच धाव, ती फलंदाज करणला. करणने खातं उघडलं एका धावेने. व्हेरी गुड एफर्ट. बाउंड्री लाईनवर चांगला एफर्ट पाहायला मिळतात खेळाडूकडून. धावसंख्या धाव फलकावर 4. आशिष होतं तिथे. स्ट्रायकिंग एंड प्रिन्स पुन्हा एकदा. खूप चांगला फटका. व्हॉट अ शॉट इज दॅट. सीमारेषा बाहेर दणदणीत सणसणीत चौकार. उलटा चेंडू भेटला बॅटवर व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना. 4 धावा वसूल केल्या त्या फलंदाज प्रिन्सने. पहिला चौकार. चौकारच्या मैदानी धावसंख्या एकूण अंकित झाली मला सांगतात आमचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत बिपिन दुबे. 8 धावा धाव फलकावर. 48 धावसंख्येचा पाठलाग सुरू मैदानाच्या आतमध्ये. 9.80 6-0 तसं 8-0 ची गती राखायची आहे. जवळजवळ 10 धावा करायच्या आहेत पहिल्या षटकामागे, पण त्यापैकी पहिल्या षटकात 8च धावा अंकित झाल्यात. पहिल्या षटकात आपण बघितलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज खूप चांगलं षटक हाताळलं गोलंदाज धरमने. चला लवकर निर्णय घ्या. स्टॉप वॉच सुरू आहे, गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राम. मागच्या सामन्यात ज्याने गोलंदाजी मात्र कल्लाटणी दिली होती गोलंदाजीमध्ये तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर करणच्या समोर. चांगला विषय मध्ये फटका, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन करतायत डीप मध्ये बाउंड्री लाईनवर. मिळती फक्त करणला एकच धाव. गॅप शोधू शकत नाहीये करण. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेली. एकूण धावसंख्या अंतिम गती धाव फलकावर आपण बघतोय ती म्हणजेच 9 धावा.
स्ट्राईक एंडला प्रिन्स, ज्याच्या बॅटमन आतापर्यंत आपण या इनिंगमध्ये एक चौकार बघितला आहे. धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये, 9 धावा धावफलकावर. प्रिन्स ऑन स्ट्राईक. स्वीप केलाय, फक्त दिशा दिली चेंडूला. पॅडल स्वीपचा फटका धरमकडे चेंडू जातो, तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा. पाठलाग सुरू येतो 48 धावेंचा ड्रीम 11 या संघाकडून. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी ही धडपड सुरू आहे आणि यानंतर केला जाईल तो मैदानावर आपण बघायचं. 3 संघांमध्ये इथे मात्र काय निर्णय घेणार आहेत आमचे आयोजक. धावसंख्या 10 धावा, अजूनही 38 धावींची आवश्यकता. चेक. नक्कीच ब्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. तो या स्पर्धेचे मुख्य आयोजक विकी शिंदे यांच्या शुभ हस्ते ब्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील यांचा शुभ सन्मान विकी मनोहरराव शिंदे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कुशाल माळी. येस, मॅच बॉल आलेला आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतो बॅटिंग करण्यासाठी. राऊंड विकेट पुन्हा एकदा राम. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. मी मगाशीच उल्लेख केला की ज्या ज्या खेळाडूच्या आईवडिलांनी जी नावं ठेवली ना ती नावं आम्हाला सांगा. कट्ट्यावरची गल्लीबोळ्यातली नावं नको आहेत आम्हाला. स्कायचं पूर्ण नाव काय? सोनू. हे ठीक आहे, हे ठीक आहे, असं वाटतंय आईवडिलांनी ठेवलं नाव सोनू. सोनूला नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी. धावसंख्या धावफलक एकूण अंकित झाली आहे. सोनूने खातं उघडलं आहे. सोनू उर्फ काय असं आपण बोलू शकतो, कारण त्याचं पेटन नाव आहे, त्याचं टोपण नाव दिलं त्याला. राम पुन्हा गोलंदाजी मार्कवर प्रिन्ससाठी. राऊंड विकेट. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू हाताळला आहे. रनआउटची संधी. फलंदाज पुढे सरसावला होता आणि सोनू थोडासा नाराज होता. ही धाव घेण्याची गरज नव्हती. आपण यावर बघितलं की कंट्रोल बॅटिंग पाहायला मिळालं नाही. ती म्हणजेच खास करून सूरजकडून. सूरज बाद झाला खूप लवकर. 0 धावसंख्येवर वैयक्तिक.
2 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. बिपिन मला सांगतो एकूण धावसंख्या अंकित झाली आहे. 2 षटकाकरती जेमतेम 12 धावा धावफलकावर. अप्रतिम षटक पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाकडून. 8 मिनिटं गेले 2 षटकांसाठी. फास्ट खेळायचं आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते. या षटकामध्ये राज. मागच्या सामन्यामध्ये राजचा खरपूस समाचार घेतला होता बॅटिंग करत असताना R1 स्पोर्ट्स या संघाने, आणि त्याच्यावर पुन्हा त्या संघनायकाने भरोसा दाखवला आहे. ज्या गोलंदाजाने पहिल्याच सामन्यात 5 विकेट हॉल, अंतराम क्रिकेटमध्ये आपण खूप रेअरली असं चित्र बघतो. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे, इंटरनॅशनल क्रिकेटला बऱ्याच वेळा बघितलं आहे, पण अंतराम क्रिकेटमध्येही त्याने किमया साधली आहे. 5 विकेट हॉल इन 1 मॅच. नो बॉल, नो बॉल. पहिला चेंडू अतिरिक्त टाकलाय गोलंदाज राजने. धावसंख्या धावफलकावर 13 धावा, 13. राऊंड विकेट अगेन राज टू सोनू. फुलटॉस आहे. सेफ शॉट मिड ऑनला. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 14. लक्ष खूप मोठं आहे आता मात्र, कारण मागचं षटक अत्यंत इकॉनॉमिकल पाहायला मिळालं. अवघ्या 4 धावेंचं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम राम. मागच्या सामन्यात त्यांनी फक्त 2च धावा खर्च केल्या त्या एका षटकामध्ये. चला वेळ घेऊ नका, एकानेच कॅप्टन व्हा. राऊंड विकेट राज अगेन. प्रिन्ससाठी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि पंच सिग्नल करतात व्हाईट बॉल. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. नो बॉल आणि चौकार. गुड शॉट. एवढं महागडं षटक ठरलं होतं राजचं. तो राज गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत या षटकात त्याने 1 चेंडू फक्त फेकलाय. 8 धावा खर्च केल्यात. धावसंख्या अंकित जर एकूण धावफलकावर आपण बघतोय 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. अजूनही 28ची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. निर्धाव चेंडू टाकलाय. डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. राजकडून 3रा फ्रेश गोलंदाज वापरल्या षटकामध्ये श्री देसाई नेतिवली या संघाने. हा फटका खराब आहे. एलिव्हेशन मिळालंय जास्त. ताकद भरपूर वापरली आणि चेंडू हा बाउंड्रीच्या पलीकडे गेला म्हणून फलंदाज इथे बाद होणार. अजूनही धक्का लागतो मैदानावर. श्रेयस साऊंड सर्व्हिसच्या माध्यमातून आता मात्र एंटरटेन करणारी गाणी ऐकायला मिळत आहेत. एक और टपका. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. प्रिन्स. 3 गडी बाद झालेत मैदानावर बॅटिंग करत असताना. तो म्हणजेच ड्रीम इलेव्हन या टीमचे. आणि संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर आहे. 28 धावा अजूनही करायचे आहेत. या षटकातले चेंडू आपण बघूया शिल्लक आहे ते मला सांगतात बिपिन दुबे 3. म्हणजे एकूण 15 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. अप्रतिम फटका पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण आदर्शकडून. चांगली फिल्डिंग, चांगला एफर्ट. ग्राउंड स्ट्रोक होता फलंदाज सोनूच्या बॅटमधून. फलंदाज सोनू आता स्ट्रायकिंग इनलाय. संकेतच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळाला 1 धावेचा. अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. बघितलं बॅट्समनचं फुटवर रीड करत असताना चेंडू आता आलाय. राजने कमबॅक केलंय, कमबॅक केलाय गोलंदाजाने. छाप सोडत असताना
5 चेंडू आतापर्यंत आले तर 10 धावा, 1 चेंडूत 8 धावा होत्या आणि नंतरची मात्र 4 चेंडू जबरदस्त हाताळलेत या गोलंदाजाने. नंतरच्या 5 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. गुड बॉलिंग. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर पॉईंटला चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती एकच धाव. षटकं संपते ती एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण अंकी झाली. धावफलक मला सांगतात बिपिन दुबे, ते म्हणजेच धावफलकावर आपण पाहतोय त्या 23 धावा. चला सामना सुरू करा. फक्त 8 मिनिटं शिल्लक आहे तुमच्याकडे. 2 षटकांसाठी फास्ट खेळायचं आहे. श्री दिसाई नेतिवली राम सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पहिल्या स्पेलमध्ये 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट सुद्धा मिळवली या गोलंदाजाने. राम ऑन बॉलिंग मार्क. खूप चांगला ऑफ ड्राईव्ह, चांगला फटका आहे. आदर्श येतो चेंडूवर तोपर्यंत मिळते ती एकच धाव. पहिल्या स्पेलमध्ये रामने खूप चांगली गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या षटकामध्ये त्याने आणि 2 विकेट्स, एक नाही तर 2 विकेट्स घेतल्या होत्या. राऊंड अप विकेट अगेन. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. वाईड डिलिव्हरी आणि वाईटच्या मध्येने धावसंख्या ॲड झाली. धावफलकावर धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावर. अजूनही 23 करायचे आहेत. धावा अजूनही करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. राऊंड विकेट अगेन. राम. हॅलो बघा, 3 विकेट किंवा 3 चौकार ह्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. अनंताजी भोईर यांच्याकडून 3 विकेट हॅट्रिक व 3 चौकार ह्याच्यासाठी हे कॅश प्राइज असेल अनंता भोईर यांच्याकडून. चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव इथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केली अत्यंत वेगाने. एका धावाने धावसंख्या धावफलकावर ॲड होते. धावसंख्या 26-26. 48 धावसंख्येचं लक्ष काढायचं. अजूनही 22 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू 22 धावा. राम अत्यंत कंजूस गोलंदाज आहे. राम स्लाइस केलाय आउटसाइड एज. चेंडू हळूहळू ट्रॅव्हल होते तो मात्र गलीमध्ये 2 धावायचा प्रयत्न आणि इथे गरज नव्हती. कॉल चुकीच्या वेळी कॉल येतोय आणि फलंदाज बाद.
राऊंड विकेट. राम अगेन. अप्रतिम फटका, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त एकच धाव. थोडासा फंबल झाला होता, पण रामने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मागच्या सामन्यात सुद्धा आणि या सामन्यात सुद्धा छाप सोडली आपल्या गोलंदाजीची या गोलंदाज रामने. गुड बॉलिंग. त्याची अत्यंत वेगळी शैली आहे चेंडू फेकण्याची, रिलीज करण्याची, रनअपची सुद्धा. राऊंड विकेट अगेन. बॅक टू द बॉलर. त्याच्या डोक्यावरून चेंडूला एक्झिक्यूट केलंय. अप्रतिम गोलंदाजी. षटकं संपतात एकूण ती 4 आणि 4 षटकाखेर जेमतेम 30 धावा धावफलकर 7.5च्या गतीने. त्यामुळे समीकरण उरलंय 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 18 धावेंची. तीस धावा अंकित झालेत. त्यामुळे मला असं वाटतं की 30 आणि 18 म्हणजे 48. 30 आणि 19 म्हणजे 48 नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईट डिलिव्हरी. बघायचंय दुसऱ्या वीकमध्ये, दुसऱ्याच लगेच हप्त्यामध्ये इथे ड्रीम 11 आपला परफॉर्मन्स कायम ठेवणार का याचं उत्तर देणार तर म्हणजे श्री देसाई नेतिवली हा संघ. रिव्हेंज टाइम. योग्य वेळ बदल्याची बरोबर पुढच्याच आठवड्यात. राऊंड विकेट अगेन. प्रेशर ऑन बॉलर. 6 चेंडू सततची गरज. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केलाय. थोडासा डायव्हर्ट झालाय. राजकडे चेंडू जातोय आणि एकच जाम येते. गॅप शोधू शकत नाहीये सोनू. एकच जाम येते. एक चेंडू आतापर्यंत आले ते 2 धावा. त्यामुळे आता मात्र समीकरण उरलंय 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 16 धाव्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत. 21 धाव्यांचं षटक ज्याने हाताळलं होतं मात्र 21 धावा मात्र जमवाव्या लागतील. रिव्हर्स अटेम्प्ट आणि बाद. फलंदाज आउट. होतोय डायरेक्ट चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणि बघा ना की आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये चित्र बघितलं की 90% टाइम्स या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला तो कधीच आला नाही आहे. चेंडू आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आवडले, सरळ घरी घेऊन जातात. फलंदाज बाद. राऊंड विकेट अगेन सूरज. 4 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. थँक्यू सो मच. प्रेक्षकाचे आभार व्यक्त करीन कारण त्याला ही मॅच बघायची, सामना बघायचा आहे. चांगला मॅच. राऊंड विकेट अगेन सूरज. यश ऑन स्ट्राईक. ओ
चेंडू बघतोय ऑप्शनच्या बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी. आतापर्यंत या षटकात 2 चेंडू वाईट टाकलेत गोलंदाजाने. एकूण धावसंख्या जी अंकित झाली धावफलकर आपण बघतोय 33 धावा, 15 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहे ते 4 चेंडू, 4ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. चांगला फटका सुमितकडे आणि एकच धाव अंकित झाली या चेंडूवर. चला दोन्ही टीमने रिपोर्ट करा. मी मगाशी सूचना दिली आहे. JNC11 आणि कर्ण CC दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब रिपोर्ट करा. येस, कर्ण CC आहे ऑलरेडी. थँक्यू. JN11 आपण रिपोर्ट करायचं ताबडतोब. फुल टॉस आहे. ऑन ड्राईव्ह, एकच धाव. फक्त औपचारिकता शिल्लक आहे 2 चेंडूंची. सामन्याला ऑलरेडी कलाटणी मिळाली आहे. धावा कमी आलेत चेस करत असताना. 2 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज. सूरज अगेन राऊंड विकेट टू यश. फुल टॉस आणि आउट. बॅट्समन इज आउट. पुढच्याच हप्त्यामध्ये उत्तर दिलंय श्री देसाई नेतिवली या संघाने, ड्रीम 11 या संघाला. थँक्यू बिपिन. मला ही माहिती सगळी बिपिनकडनं मिळते. थँक्यू सो मच बिपिन दुबे. शेवटचा चेंडू, 13 धावांची गरज. गोलू ऑन स्ट्राईक. गोलू मोलू सगळी नावं येतात बाहेर. 12 धावेने सामना इथे जिंकलाय आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये श्री देसाई नेतिवली जाऊन संघ पोहोचला आहे. अभिनंदन श्री देसाई.